हो भुजण्या, ते बाप कुठे आहे रे तू लुच्च्या? शिवल्या कुठे आहे लुच्च्या? हा कुठे आहे तो? कुठे आहे? बोला बरं त्याला लवकर, बोला बरं, बऱ्यावर बोला त्याला लवकर. चाल कुठे येत होता? आबा काय सांगू तुम्हाला, बेजा हाणला ना माबुडा. बेजा कुठला गावातल्या लोकांना आव चालता येऊन नाही राहिलं, फिरता येऊन नाही राहिलं. हागेल जायचे वांदे मा बापाचे आता. काय सांगा तुम्हाला. पण मा बाप कुठे येणार? बोलावले आडीचा चालता येऊन राहिलं, घाण घायचं चालून राहिला. का हाणला का ते ना? हा अजून हाणायला पाहिजे होता मजबूत सायाचा. त्याचे हातपाय मोडायला होते. तुम्ही माय रे, तुम्ही माय बोला. ते चबरी तुम्ही माय अरची बोला बरं दिली. बोला इकडे. मामाला काय बोलू मी? माय बी तर ढुंगण घासत चालूच राहिली. माय बी पादरली जाई ना. चांगलं हाणलं मायले बी. मायच तर वाद येतात स्वयंपाकाचे. माय कुठे जाऊ बी शकत नाही, येऊ बी शकत नाही, एवढी पादरली बाय. तिली बी हाणलं का? असंच पाहिजे होतं ना. तुम्ही माय बी वय करते ना बाबू जास्त. फळफळ करते माणसाच्या पुढे निकय. त्या बाप वाया गेला फक्त तुझ्या मायमुळे. तुम्ही माय कसं आवरत नाही ना त्या बापाले. बैकून देते ना त्या बापाले. म्हणून कसं बरं मार खाल्ला दोघांना बी आता. बरं सारखं झालं ते. हाव मायले बी मा बापाले बी दाबून हाणला दोघायले बी चांगलं. दोघं बी ढुंगण घासत चालू हागेल जात मिळले जायचं. आता चालता येतच ते त्याईले. कशीच करून राहिले, वळवून राहिले अंदर मावन बापावर. त्यासाठी तुम्ही चालला आलो बाई. मागे जास्त पुदाक लावत होती ते. भुसण्या हे आण, भुसण्या ते आण, भुसण्या धमुक आण, भुसण्या हळद आण गरम करून, भुसण्या तेल आण गरम करून, इकडे चोपड तिकडे चोपड, हे शेक ते शेक. म्हटलं मग हे करायला पुरत नाही, चाला बाहेर येऊन इकडे उभा राहिलो. किती कल्ला करा तिकडे. बरं बाबू करूच नको हराम खोरायचं. मरू दे, सोडू दे. साय गेले अंदर. दवाखान्यातही नको येऊन काहीच नाही. ते कसं अगवाद ना येईल असाच पाहिजे हा दणका. बरं झालं ते. बाबू तू फक्त नान नको लागू. यायच्या हराम खोराची नान नको लागू तू. नाही आबा मी काय खोऱ्याला रिकामा काय? मी नाही करत. त्याचे फळ तो भगी काल अगो कामं करा मा बापान. काही गरज होती काय? त्या नामदेव होतं गाडा अडवायची? काहीच गरज नव्हती ना भांडणं करायची. रस्त्यानं नामदेव गेले असते, रस्ता झिंजला असता काय तो? झिंजला असता का दबला असता खाली? पण अक्कल नाही मा बापाले. इकून कोण जातो म्हणते जा मग घे काय झपकी. काय करा लागते आपल्याला? 40,000 रुपये दिले भरून गाड्या जायला तर. मा बापाच्या खिशातून गेले तर कोण दिले? डंगरा बुडा गेला निघून. नाही रे बाबू त्या बापाला अक्कल नाही ना. कमी आहे त्याला साय गेल दिल. 40,000 घेतले का नामदेनं? बरे घेतले. बरा केला खा. 40 लाख रुपये मागायला होती त्या गाड्याची. 40 कमी घेतली त्यानं. पण आबा तो कोंदिले आहे की नाही? कोंदिल्याला बाबा नाही तो कोंदिल्याच आग लावते आपल्या घरामध्ये. मा बुड्याला बैकून द्यायचं काम या कोंदिल्यानंच केलं. मा बापाला बैकून द्यायचं काम हा कोंदिल्या बाबा नाही. ते तो लय बाबा नाही. पण तुझ्या माय बापाला अक्कल नाही का? लहान लेकरात काय ते इथे इथं घुटण्यात दिमाग आहे. कोणी खाईन शेण खाशीन का हे? पोटा खाशीन काय? नाही ना. त्या मायबापान कुठे अक्कल केल्या कोण्या बाजारात? तिला अक्कल पाहिजे. लहान लेकरात काय ते? माय बापाला जर अक्कल असते आबा तर खाली या पदाली असते ती. खाली मार खाल्ला असता त्याने गल्लो गल्ली. नाला ऐकात माय बाप काय सांगावं तुम्हाला? कोणाचे म्हटलं ऐकतात. लहान लेकरापेक्षा लहान लेकरात अक्कल नाही मा बापाले. तुझ्या मायबापापेक्षा तर तू समजदार असल्या का? लायना असून तू समजदार आहे. तुझ्या म्हणजे काय आता काय बोला बघू ना तू बोलता येत नाही. आता खराब बोललोस तुम्ही आता. जाऊ द्या हे त्या कोंदिल्या घरी झाला बरं. चला तो कशी आग लावते, कशी बोटं घालायचे काम करते, कशी भांडणं लावते त्याची सटक काढून चाला ना. हो ना तू चाल त्या कोंदिल्या घरी जो. अरे बापा रे भुसण्या. अरे येणार रे बापा. झालीच नाही गाड तू हयत गरम. येणं बापा शकणार रे मले. ओ बापा ओ भुसण्या. ओ सायच्या पोऱ्या कुकडे मेला रे तू? येणं ओ दलिंदरा कुकडे गेला रे तू? येणार रे. अरे ना तू त्या बाप बोलून राहिला. ड्रायव्हर काय म्हणते पायवर तो? जाऊ द्या ना आबा कुठे टेन्शन घेऊन राहिले. मार खाऊन आला साऱ्या गावात मा बाप. कुठे काय लावा हळद लावा तेल जाऊ द्या. त्या कोण दिलेलं बघू होईल काय ते चालूच राहते ते नका टेन्शन घ्या तुम्ही. चला बरोबर पोचा. पादले रे दगडू. कसे पादल पुरे लाल जराच केले आज. म्हणजे सोडलेले काय ते दोघं नवरा बायको पादले. असंच पाहिजे हिसका आराम खोरायले. ते ऐकून राहिले ना बबन्यान माऊली आहे नटीसा.
एवढ्या जोरात नका बोल ना बापा, त्याच्यासाठीच तर बोलून राहिलो जोरात. जातीन ना ते शिवल्या घरी पोयत, काय झालं काय नाही विचारायले, तेल टाकायले. मग कसं डबल झोडल्या थांबला तो. काही पण कमी झोडल्या गेले सायाजी. अजून कसं अजून दणके पाहिजे ते हराम खोरायले. दोघे नवरा बायकोले अजून पाहिजे होते. हा कसं हे नामदेव भाऊ हे याच्यामुळे कसं थोडंफार माणूस कमजोर पडते. नाही तर कसे म्हणजे बजेट पुरा मारलं रे माऊली. कोणाला मारले काय नाही ना. हा दोघं नवरा बायको झोडलं म्हणजे चालचा विचार बरं काय माहिती कानार राहिलं. काय वेळा कोणाला मारलं रे बघा, काय झालं म्हणजे तुम्हाला माहित नाही हा बा काही. हा गावामध्ये एवढं रामायण घडलं तुम्हाला माहित नाही? नाही बा आम्हाला काहीच माहित नाही बा. काय झालं काय पण गावामध्ये कोणाला मारलं? हा आणि ते दोन नवरा बायको कोणात तेल तुम्ही काय म्हणजे मारलं करून राहिले कोणात ते बा? तुम्ही दोघे जण गावात राहत जा ना बा, तुम्हाला काही माहित नाही म्हणता. असे झोडले राजा आता काय सांगा तुम्हाला माहित नाही बा. अरे काय बाप्पा कसं कसं काय? अशी मजा आली, अशी फायटिंग झाली गावामध्ये, आता बुक्के न कुताळले. काय सांगा दोघं नवरा बायकोले मारलं. शांत मावशी तर अशी फायटी मारत जाय खतरनाक बिलकुल. हा समोरची बाई थंडी का तुरी माऊली म्हणून सायचं गावाच्या बाहेर जाऊन या. तू म्हणून चाल बाजार झालं एवढी फायटिंग गेली नाही इकडे. किती मजा आली असते बाहेर. ते जाऊ दे फायटिंगचं, पण कोणाला मारलं हेच तर आपल्याला माहित नाही अजून. बरं गड हो काय सुमडीत गुमडीत ठेवून राहिले. कोणाला मारलं? हा कोणाही झाली फायटिंग गावामध्ये हे तर सांगा बाबा. शांताबाईने कोणाला मारलं तर? अरे बाबा हा तुम्हाला काय बा, तुमच्या गळ्यात फोन आला नाही का तुम्हाला? शिवलाल भाऊ फोन नाही केला तुम्हाला? नाही ना बा, शिवलालचा फोनच बंद आहे. बाजारातून लावला म्या, म्हटलं काही सौदा आणायला लागते विचारू फोन करू. कायचं काही फोनच चालू नाही त्याचा. आउट ऑफ कव्हरेज एरियाचा फोन. मग शिवलाल भाऊच्या घरी जाऊन पाहता काय आहे तर असं गळे कोळ्यात बोलू नका बा. काय तर खरोखर काय झालं काय म्हणजे कोणाला मारलं? शिवलालचं नाव कोण घेऊन राहिले तुम्ही? शिवलालचं नाव कोण घेऊन राहिले? अरे शिवलालची बायको असतं पादुली मध्ये माहित नाही का तुम्हाला? चांगले हानले दाबून हागेतात लोक. दोघं नवरा बायको वाजवले ते हानले व मावण बापाच करत ना दोघही जण. मेलं रे दाबून तुम्ही पाहिजे दोघं जण पाहिले. दाबून मजा आली असती. पण माऊली भाऊ बबन भाऊ तुमच्याकडे नशिबात फायटिंगच नव्हती पाहिलं. अशी फायटिंग झाली गावामध्ये रग्गा. आता काय सांगा तुम्हाला, पिक्चर स्टाईल पुरी पिक्चर स्टाईल. हा हो होऊ दे बाबा होऊ दे. सारे माऊलीचा हो चाल बाबा. बाबा शिवलेला पादोला आपल्याला काहीच माहित नाही रे बाबा. शिवलेली बायको झोडली म्हणता. चाल शिवल्या घरी चाल बाबा. पहिले चाल बाबा. काय झालं काय नाही विचारू दिले आपण. कसं झालं काय झालं हो चाल बाबा. चाल विचारा लागेन रे बाबा. पहिले विचारा लागेन बाबा. हे तर पिक्चर स्टाईलनं मारला म्हणतात. विचारू बाबा काय झालं कसं झालं कोण झालं भांडण कोण झालं विचार लागेल. चाल पहिलं कोण पाय रे दगडू पाय रे कसा पोयाला तर माऊली बिन बबने बी आता त्या घरी जातील ती विचारतील त्याला काय झालं काय नाही कसं झालं. वरून हे दोघे जण हरामखोर तेल टाकायचं कामही करतील तरी सगळं. हा तू असंच करायला होतं शिवला तसंच करायला होतं. वहिनी असंच वहिनी तसं ढमक्यात असं टमक्यात असं. हा काय कसं बैकून देतात ते डबल पेटवत जातात आहे. अरे बा पेटू दे. हा टेन्शन ना घेऊ तुम्ही. आपण असल्यावर हा येऊ दे ना पेटू दे किती बी. काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही. असे झडल्या जाते हे मजबूत. हे बस याने विचार केला नाही बापजेंनी. असे आणतो मग डबल. हो येईल बैकू द्या शिवलेले तर लोक आपण चला गड चला. का बाबा हे काय लागलं तुम्हाला? हे काय लागलं? काय सांगू मी साऱ्या गावान वाजवलं मले. अव काय नाही ना वावरात चाललो होतो मी. नाल्यातून पाय घसरला पडलो खाली. तोंडच घसरलं मायापूर. थोडंच वाटेल मार आहे. बापा असे कसे चालता बापा तुम्ही? घसरले म्हणता एवढं मोठं लागलं तुम्हाला. तरी मी सांगतो तुम्हाला की बूट घ्या तुम्ही नवा. पण तुम्ही काही नाही बापा चालते हा पाय कसं झालं मग. हो आता काय करू. सटकला ना तो. ते तुम्ही माहिती कसं ढला नाही तर दिसायचं उच्च आहे माथा आहे ना. तर माथ्यावर पाय सटकला सीधन आल्यातच गेलो पडलो. पुरं तोंडच घासला. आता काय जाऊ दे. तरी मी आता पाहिजे आता बाजारच्या दिवशी आणि बूट एखादा. हो बापा पहिले बूट घेऊन ये जा. निरा चोपडा बूट घालता पाय घसरीन नाही तर काय तर. आणि जरासं कसं सांभाळून बी चालायचं. तुम्ही निरा आबड धबड बापा कुकडे पाय टाकसान तर असं होईनच नाही तर काय तर. जमलं आणतो नवा बूट आणतो. पण अनभर काही शेक्या मेक्याला अनभर काही मयत अनभर गरम तेल करू ना. जरासं काही पालू गरम करू ना. जरासं शेक बरं मले लय म्हणजे असं लय घसाटलो काही हळद पैजात. बापा ते हळद राहू द्या बाजूला. किती लागेल आहे तुम्हाला? किती लागेल आहे? पहिले तुम्ही दवाखान्यात चला बरं माझ्यासोबत. दवाखान्यात चला.
नाही नव दवाखान्यात जायचं काही काम नाही नव होते ना होईतनच होते जुना इलाज आहे ना देशी आहे ना आपला इलाज हा दवाखान्यात म्हणजे डॉक्टरला काय सांगू घसरलं तो म्हणून कसं घसरल्या जखमाच नसतात हेच नसते झिलप्या पडतात ना डॉक्टर लोक आता मामाला माहिती आहे साऱ्या गावात धुतलं मले मी सांगतो तेवढं कर तू हा जाय तू जाय हळद गरम करून आत आणि एखादं फळकं घेऊन येतो फक्त शेकेले हा बापा जातो आणतो हे गरम करून आणतो बाई हळद गरम करून आणतं काय हळद लावते लुच्चेले काही लोक लावू बापा बुढे बा तुम्ही काही बोलून राहिले बापा एवढं मोठं लागलं मा नवऱ्याले तुम्ही म्हणता की काही हळद नको आणू गरम करून लागलं लागलं नाही बुढे झोडला हा कोण दिल्या 5-2 गावातल्या लोकांना हा अगं कामं करते ना बोट घालायचे कामं करते चांगला झोडला हा मजबूत आणि तुला काय सांगितलं बुढे आहे ना पुरं धुकूट पडतलं बुढा हाणलं वावरामध्ये आळवा जेवढा पडे जातलो विचार बुड्याले विचार आले सायचे तेल गेले काम करायला आनंद मोत्या आता पुरा मा काला चिठ्ठा जीव उघडा होते आता कोण मारलं काय मारलं बायकोही झापते बोले आता बुढे बा तुम्ही काही बोलून राहिले का बापा मानवरा का माझ्यासोबत खोटा बोलीन काय मानवराचा पाय घसरला बापा पडले ते त्या नाल्यात जरा ठेवून राहिला काचा पाय घसरला काचा काही झालं झोडला अगो काम करते ह्या लुच्च्या बोट घालायचे काम हा भांडणं लावून देते कोण दिले भांडणं लिच्या हा झालं म्हणा कोण दिले लिच्या काय बा फालतू घर करून आला मला घरी रे जाय ना तरी पहिलेच तर मारा खाल्ला म्या काय झालं असं काय झालं तुम्हाला हे आजी नाते काय बोलून राहिले तुम्ही खोटं बोलून राहिले का माझ्यासोबत नाही ना काहीच तर नाही झालं अरे लुच्च्या खरं सांग ना काही नाही झालं भांडणं लावले नाही अजून वावरामध्ये त्या शिवलाल महापोराला काय सांगितलं रस्ता आळो त्या नामदेल जाऊ नको देऊ रस्त्यानं असं तसं भांडणं गेले तू ना गाळही पेटून द्यायला लावलं तू ना हरामखोरा खरं बोला हो बोले बा खरं बोला असे धंदे करू नका तुमच्या वया सोबत नाही मरता किडे पडतील तुम्हाला असे काम करता तुम्ही तर काय चबरून राहिले रे तुम्ही काय बापाला काऊन बोलून राहिले तुम्ही काय झालं मरता किडे पडतील ठमोक शिल्लापणा पुराले का देऊन माघारी येऊन बाबू तोंडावर जरासा त्या बापाला विचार मोठा गुन्हाच आहे तुझ्या बाप भांडणं लावायचे कामं करते नुसतं गावामध्ये तेल टाकायचे कामं त्याला म्हणा सुध अजून मार खायची ढोरासारखा साऱ्या गावानं झोडला ना विचार त्याले कोण मारलं तर विचार त्या बापाला बिनला गेले त्या मायला सांगते नाल्यात पडलो म्हणत्या बिनला ज्या साऱ्या गावानं हात धुवून घेतला त्याच्या काय झालं सांगा ना बाबा सांगा ना काय झालं काय येई तोंड बंद करतो मी हानतून येईल चबरून राहिले नाही विनाकारण काय झालं काय तुम्हाला हे जखमा काय झालं काय सांगू कसं सांगू मागवली काही नाही झालं जाऊ दे या कसं या मोत्याला की नाही हितभर असले की हातभर लायची सवय हा गहू आहे ना तुम्हाला माहिती आहे कसा आहे हा मोत्या मोत्या गहू आहे मोत्या थांब पुरावाटीचा घेऊन येतो तू न काय केलं काय नाही तर मग तुला सांगतो काय तर मराठीत चांगल्या भाषेत समजतो हा सारे म्हणा तू बा चला बा पुराव्याशी कसा मेळ येत नाही कसं उद्या आता येईल पुरा देऊ आणि मग सांगू काय आता ना पुराची बसतर नाही येत ना रे तुम्ही जास्त नाटकं करता ना कोणतीला खोटा बोलते ना थांबतो तू उघडच पाडतो पुरं थांबतो चा उद्या फक्त चला नामदेवच्या घरी जाऊ आता हो चाल नामदेवच्या घरी ओ माय मेलो रे बापा मेलो रे ओ भुसण्या अरे बोकडे गेला रे हय दाण्यात गेलं काय गेला रे तू अन्न बाबू लवकर लाव ना मुले तर सूज राहिला ना भुसण्या रे ओ भुसण्या काय मेला का रे तिकडे तू मेला का ले काही बापाची चिंताच नाही रे हरामखोरा येणं रे बाबू भुसण्या तू कुठे गेला रे बाबा कोण्या मोरीत दमना येणं रे बाबा लवकर हे घेऊन ये ना आमचा आम्हाला माहित आहे किती दुखून राहिलं तर बाबा जाकळावर पडला जाकळावर मारलं त्याने बाबा उभा राखानी जाईना ये रे भुसण्या लवकर आण रे बाबा हे लवकर आण तो पोरा शिल्लक जास्त शिल्लक झाला ना तो भुसण्या म्हणजे भुसण्या व्हायला ना तो गेला जीन बाहेर खेळायला माय बाप मरत नाही इकडे काही चिंता नाही त्याला जरा सग जीव नाही माहीत बीन बापात बी पाच तर जरा सग नाही त्याच्यात बाहेर गेला शिवल्या करते ना सायाचा बोले गहू आहे तो महापुरे अगं पुरा गहू आहे सायाचा खाऊ घालणं त्याला काजू बदाम डांगऱ्या खाऊ घाललेले बिस्किटचा गोळा
चिवडा आणा, जिलेबी आणा, हे करत आहे फक्त. सफरचंद आणा. त्याला हे लवळा खाऊ घालून बी काय फायदा आहे? की बापाले एवढं लागलं तर हेच नाही आणू शकत तो. एखादी रुपयाची गोळी नाही आणू शकत तो. बरं आवाज देऊन राहिले तर आवाज द्यायला तयार नाही तो लुच्चे. बापा अगाऊ नाही तो मान तर शिल्लक आहे ना. खाणीवर कोणत्या आहे बापा? तुमच्याच खाणीवर निमटला ना तो. नाही तर अशी त्या बुड्याच्या मागे पुढे शब्द हलवायले तो. त्या बुड्याच्याच मागे मागे फिरते ना. काय देते तो बुडा काय सांगा येले. तो विषय जाऊ द्या. हा पोऱ्या काही येत नाही आता. आपल्याला काही मलमपट्टी करत नाही, काही हळद आणत नाही. बाबो कोण करीन रे? तूच जाय बरं. जाय बरं. तू जाणं हळद गरम करून आण आणि एखादा पालू मालू गरम करून आण. पाण्याची पन्नी आणि गरम करून शेक साखर आले. जाय बरं तूच. तुम्ही तर काय बोलून राहिले बापा? हळद आणलंय, पाण्याची थैली आण, पिशवी आण. माझ्या उठून उठलूक नाही चाललं जाऊन राहिलं. जसं काही तुम्हालाच लागलं एकट्याले. मला काय लागलं नाही बापा. चालता नाही येऊन राहिलं मला. कोणी शेजारी पाजारी नाही ना आपल्याला. साऱ्याला उभारलो ना आपण भांडणं करत बसलो. अशा म्हणजे अशा संकटाच्या काळात शेजारी पाजारी कामात पडतात. पण काय काही उभरेला ना आपण सारे काय दिन ते तोंड जरासं गोड नाही ना मिठ्ठू सारखं. कडूच आहे नाही कसं एरच आहे त्याची त्याचे भांडण. बापा माय तोंड कडू पण तुमच्या तोंडात साखरच आहे ना बापा. पोपटावानीच बोलता तुम्ही असे कोणासोबतही. बापा सगळ्या गावाला तर उभरे ना. काले बडे बोलायला लावून राहिले फालतू. काले उगल्याला लावता तुमची पती. जाऊ दे बापा जाऊ दे. माझा जन्माचा दोस्त आले ना बापा. माऊली बबन आले का रे बापा? आले का रे बापा? बापा माऊली बबन बरे आले बापा. तुम्ही बरे आले? हो बापा वहिनी आम्हाला माहीत पडता बरोबर पळत झालो बापा. हा काय म्हणजे जास्त झालाय की? काय गळा शिवला अजून एक फोन नाही केला गळा. आलो असतो आम्ही तसा टेम्पे घेऊन पाहिलं असतं. आता आम्हाला गावात माहीत पडलं बापा. पायाखालची जमीनच सरकली ना आमच्या. तसेच बापा बित्ती मारली ना त्याला तुमच्या घरी. काय झालं काय नाही पायाले. त्या साऱ्या गोष्टी जाऊ दे बाबा. पहिले आहे की नाही हळद गरम करून आणतो त्याला मध्ये. पहिले लाव बापा. लय दुखून राहिलं रे. काय सांगू तुले. मावली माहित आहे. जाय लवकर आण. खरंच माऊली बाबून तेवढं करावा. हळद आणावं तेवढी. हळद आणा. हो आणतो. पण हे असं असं झालं कसं काय? पण असं कसं व्हायलाच नाही पाहिजे ना. तुला कसं गाळा शिवला तू काहीच मोठी गरज राहतो. अरे बापा जाऊ दे ना भाऊ. दे तो विषय काढू नको ना भाऊ. काढू नको ना. मामाला माहित आहे ना. ते पाहू ना पुढे काय करायचं आहे तर. पण आता सध्या मा जखमाचा इलाज कर. मा अंग दुखून राहिलं इकडे. होय जा एखादी गोळी मोई आण रुपयाची. मला खाऊ दे बापा. राहू दे. तो विषय काढू नको आता. बरोबर बापा. हो आणतो हेच गरम करून आणतो. हा चालेल गड्या माऊलीचा. हो चाल. ह्यानला गड्या शिवलाल बिन शिवलालची बायको बी बेजा पाद व्हायला रे वळाय. पाय ना हे लाल जरद व्हायला गाजरासारखेच. आता कसं भाऊ बंद गाव एकाकडे आणि शिवलालची बायको एकाकडे. आणतीन तर काय ना वय आहे. मार खातीन तर काय ना वय आहे. आणि एक तर हा घरी तुम्ही माझ्या बोटं घालणं सोडत नाही. हा याचा धंदाच आहे तो बोटं घालायचा. याच्यापैकी किती खेप मार खाते काय मी बिचार. जाऊ दे चाल बापा. याच्या रिहायत गरम करू. दोस्ताना आहे तर कसं निभा लागते. हो बा आता कसंही दोस्त असला तरी आता कसं करायला लागणार आहे. कोण करणार नाही तर. साऱ्या गाडू उभेला कोणी येणार नाही. आपल्याशिवाय कोण नाही. चाल नामदेवराव जसं कसं सांभाळून राहा बरं तुम्ही. हा शिवल्या कसं जैरीला नाग डबल कधी पलटून वार करीन याची काही गॅरंटी नाही बरं. हा सांभाळून राहा तुम्ही. तो लय जैरी नाग असो दे ना. मी कोबरा मग मी पलटून वार करत असतो. पण आपण म्हणतो काय भांडणं करा. आले हो धंदा करा. त्याच्यामुळे कसं मी त्या फंद्यात पडत नाही. कारण शिवल्यासारखे तसे उडून पिटाल तुम्ही. जरा तसं म्हटल्यानं चालत नाही. सतर्क राहणं काम आहे. कसं अनाधानं त्यानं जर वार केला लपून चिपून तर कसं माणूस बेसाज असते. त्यासाठी कसं सावध राहणं आपलं काम आहे. कारण की त्याला काही म्हणजे मागे पुढे फपुडला उडे असं काम आहे त्याचं. तू कुठे विचार करणारा माणूस आहे का? म्हणून तो काहीच नाही करत आता. काहीच नाही बिलकुल. थंडागार. आता तो आपल्या वाटीच नाही जाणार बिलकुल. त्याला माहित आहे बेकार आहे एक नामदेव. ते तर आहेच म्हणा. त्यानं गावाच्या एकीचं गोडचं पाहिलंच कसं आहे तर. कसं अगुने कामं केले. बोटं घाले कामं केले. असे रट्टे बसतात. आणि गाव कसं एकत्रित होते ते तर त्याला समजलंच म्हणा. तसं काही करणार नाही. पण आपलं सावध राहणं आपलं काम आहे. हे कसं आहे माहिती आहे का? आवरले कुत्र्याला जोर द्या असता. आता ह्या त्याचे म्हणजे सोबती
हां ते मोठं झाले कामं करतील, हे वाढवायचा काम करतील, प्रयत्न करतील. बैकापैकी दुसरं काही नाही ना. गड्या काय का शिवलाल 2 मार खाल्ला, काय तू बदला घे आता, एकाची पाय बरोबर अटको, असं होईन ते. नाही बैका बैकीच होणारच आहे गावामध्ये आता. होणार नाही असं थोडी आहे. त्याचा बिलकुल विचार करू नका तुम्ही आता काही. हा त्याचा जर विचार जर करत बसलो की नाही, आपल्याला जगणं मुश्किल होऊन जाईल ना दिसा. काय ना मुश्किल होईन गावामध्ये, गाव सोडून जावं लागेल आपल्याला. हा एवढा विचार करावा लागत असते. पण जाऊ द्या. हाणून तर घेतला चांगला मजबूत हाणला शिवल्या, पैसे वसूल केले गाड्याचे, एवढ्यात नवीन गाड्याचे नामदेवराव तुमचं काही टेन्शन नाही. तसंही तुमचा आगबल्ला जायला होता, सारा खिळखिळ होईल होतं गाडं, नवं झालं. जाऊ द्या. ते नव्या गाड्याला काय करता, ते गाडा मा बापा ह्याचं होतं, आठवण होती मा बापाची ती. असे नागबल्ला जाय खिळखिळ होईल, पण कसं गाड्यावर बसले मा बापाची आठवण आहे मला. मा बापानं गाडं बनवलं तरी त्या हरामखोरानं पेटून दिलं. त्याच्याकडे हर काय करू, नव्या गाड्यातच काय करू. जुन्या गाडी सर नाही आहेत, हलकं पतंग गाडं होतं माया बिलकुल. उलाय जाय ना, धुडधड होय ना, बैल मस्त होतं, आराम हे होतं हलकं पतंग गाडं. काय सांगा, तसं गाडं बनत बी नाही आता. आणि आजकालच्या कारेगाड्याला बनवता येत नाही तसे गाडे. जरा शंभरातली एक बोलले राजा तुम्ही, म्हणजे जुनं ते सोनंच होतं. जुन्या यायला तोडच नव्हतं ना हो बा. जुन्या वस्ता एवढं टाबा मग बुड्यानं तिफन बनवली, हलकी पतंग तिफन मस्त. डवरे बनवले ते मग बुड्यानं खस मस्त. आजकाल तर ते लोखंड निघलं भारी, बोध घेल्या जाऊ मस्त, उचलल्या जात नाही काही नाही. ह्याला कुतांग होते माणूस दिवसभर. पाह मोतीराम बुडा आला बा. या बुडे बाबा काय गड्या काय बसत, माझी मोठी चुकी झाली का. मी फालतू म्हटलं का तुला नामदेव चुकून जाय बा, ते शिवल्या वावरातून जाय म्हणून. फालतू मी आगाऊ कामं केलेल्या का. भांडण नसतं झालं, तुझं गाडंही नसतं जायलेल्या का. मला तू गुंज राहिला गड्या. काय करतो मा पोराला गो आहे गड्या, काय करू. मला का त्या गोष्टीचा पस्ता येऊन राहिला रे बा नामदेवल्या का. मामुळे नुकसान झालं का तुझ्या. काय बा कसंच काय आता. बुडे बा तुम्ही काय हातान चुकी केली का राजा. काही माणसं आहे आम्ही काय म्हटलं का तुम्हाला. काल तुम्हाला पस्ता यायला लागते काय, आम्हाला माहित आहे ना कसा आहे तो खांडू खराब आहे शिवल्याचा. अरे बुडबा तुम्ही काही खराब नका वाटू देऊ हो बुडबा. आम्हाला माहित आहे तुमचा पोरगा बदमाश आहे म्हणून, तुम्ही चांगले आहे ना. गड्या पण पश्चाताप येतील माणसाले की म्या म्हटलं होतं ना नामदेवली गेले गाळं तिकून गाड्या, म्हणजे गाळ वाटून न देता आपल्या वावर नेतो बापा. पण मला कसं असं खराब वाटते बुवा. बुडबा तुम्ही काय केलं का, तुम्ही काही रिकाम धंदे केले का, तुम्ही नवडवला गाडं, तुम्हाला काय खराब वाटू देता तुम्ही. जाऊ द्या, टेन्शन नाही घेऊ तुम्ही, तुमचा पोरगा बोगस आहे. मी नाही की नाही मा बापाला की अजून हाणायला लागत होतं मजबूत. मा आबाली दुःख देऊन राहिला मा बाप तटी जाईन तटी भांडणं करते ना. अजूनही लागलं असतं घरी जा हाना, तुम्ही चांगलं दाबून हाना मा बापाले, हाना मारा. अरे बाबू त्या बापाला किती मारून भूषण, त्या बाप काही म्हणजे सुधारणारा माणूस नाही. कुत्र्याच्या पुढे हेकडच राहते. काय करतो त्याला मारून गद्याले. बापा भूषण तू चांगला आहेस ना, बस झालं. त्या बापासारखा नाहीस ना तू. याच्यातच आम्हाला कसं गोडवा. तू बाबू त्या बापाच्या ड्रायव्हरने निघला ना, हे याच्यात म्हणजे आम्हाला आनंद आहे या गोष्टीचा. तू काही टेन्शन घेऊ नको रे भाऊ. मी मा बापाच्या वतीनं माफी मागतो बा साऱ्या गावकऱ्याले. कसं मा बापला बोगस आहे ना, जटी जाईन तटी मोठं घालते ना. अशामुळे गावातले लोक ऐकतील काय सांगा बरं. तरी देतील का आम्हाला. बाबू भूषण तू टेन्शन न घेऊन रे बाबू. तुला कोणा गोष्टीची अडचण आली तर आमच्या जो येतो. तू काम जर नाही केलं तर मग मंजुल्या. आम्हाला माहिती आहे कोण चांगला कोण खराब आहे. तू काय टेन्शन घेऊन राहिला. काय भूषण असं नाराज नको होऊ. अरे तुझ्या बापानं खांडू खराब कामं केले, तू थोडी गेले. तू तर चांगला आहेस ना बाबू. टेन्शन नाही घ्यायचं. चला मित्र, आता पाहे गावातले कसे म्हणजे याच्यासोबत ना पोरानं भांडण केलं, अगाऊ कामं केले, तरी कसं मला आताले मला सांत्वना देऊन राहिले. किती चांगले लोक आहेत. चला मित्र, उर्वरित भाग आपण उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा.